इचलकरंजी शहरातील रस्ता रुंदीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ संबंधित जमीनधारकांना अदा करावी अशी मागणी नगरसेवक मारुती पाथरवट यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे। याबाबत त्यांनी निवेदनही दिले आहे। इचलकरंजी हद्दीतील री.स. नंबर 627/1 मधील सुमारे 2400 चौरस मीटर क्षेत्र रस्ता विकास योजनेसाठी संपादित करण्यात आले आहे। या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नुकसान भरपाई बाबत कार्यवाही सुरू असून प्राथमिक मंजुरी देखील प्राप्त झाली आहे। संबंधित जमीनधारकांना मोबदला रक्कम तसेच आकारपणा व सोयी सुविधा शुल्क अशा स्वरूपातील निधी महापालिकेने जमा करणे अपेक्षित होते, मात्र मुदत संपूनही संपूर्ण रक्कम जमा करण्यात आलेली नाही। महापालिकेकडून आतापर्यंत सुमारे 79,33,000 रुपयांची भरपाई करण्यात आली असली तरी अद्याप नुकसान भरपाई, आकारना शुल्क आणि सोयी सुविधा शुल्काची मोठी रक्कम बाकी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या बिलामुळे महापालिकेला दरमहा सुमारे 3 लाख रुपयांचा व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। दरम्यान महापालिकेला जीएसटी पोटी 21 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यातून प्राधान्याने जमीनधारकांची नुकसान भरपाई अदा करून महापालिकेचे आर्थिक नुकसान टाळावे अशी मागणी नगरसेवक पाथरवट यांनी केली आहे। रोड आहे त्याला 6 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी काहीतरी आपल्या इच्छेने महापालिकेला भरायला सांगितलं। त्या 6 कोटी रुपये जर भरलं नाही तर आपण महिन्याला 3 लाख रुपये व्याज आपण द्यायचं असं जिल्हाधिकारी साहेबांनी ऑर्डर दिल्या। गेली मला वाटतं गेली 7-8 महिने झाले त्या याच्यामध्ये काही कारवाई झालेली नाही। मला वाटतं महापालिकेनं 79 लाख रुपये तिथे भरलेले आहेत, पण राहिलेले जे 7 कोटी रुपये आहेत ते जीएसटीचे जे 20-21 कोटी रुपये जे आता महापालिकेला प्राप्त होत आहेत त्याच्यातून ते पैसे भरून आयुक्त मॅडम तेवढं तेव्हा आमच्या परिसरातला प्रभाग क्रमांक 7 मध्ये तो एक मोठा रस्ता आहे। तो जर रस्ता त्या रुपयांच्या परिसर त्या रुपयांची जर जमिनीला पैसे दिला तर आपल्याला ते नारायणवाडी मळा सांगली नाका त्या परिसरामध्ये एक अत्यंत चांगला मोठा रोड होईल आणि त्या लोकांना जाण्या येण्याचा प्रश्न मार्गी निघेल। विषय